पाटील साहेब या इथे आम्ही चाललो पाटील हा काय पाटील थोडं मागे ओके चर्चा तर आता सगळं जगजाहीरच आहे की येणाऱ्या निवडणुकांना घेऊनच या सगळ्या चर्चा सुरू आहेत आणि एक थर्ड फ्रंट महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी महायुती याला आता लोक वैतागलेली आहेत. कारण महायुती हटवली तर महाआघाडी येते, महाआघाडी हटवली तर महायुती येते आणि आता पर्याय सत्ता परिवर्तन झालं पाहिजे. गोर गरीब सामान्य लोक हे प्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये गेले पाहिजेत. त्यासाठी ही सगळी समीकरणं आम्ही महाराष्ट्रामध्ये घडवून आणत आहोत. दलित असतील, मराठा असतील, मातंग असतील, मुस्लिम असतील, OBCs असतील आणि ज्या काही 18 पगड जातींचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केला होता तो महाराष्ट्र मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून या महाराष्ट्र भूमीमध्ये उभा होतोय. तशी चर्चा झाली की म्हणजे एकत्र येणार का? हो नक्कीच. अजून बऱ्याच बैठका आमच्या बाकी आहेत. अभि तो सुरुवात आहे. तो बऱ्याच अजून बैठका आमच्या बाकी आहेत. 29 तारखेला जरांगे पाटील साहेबांच्या त्या बैठका होतील आणि मग समाजाचा कौल त्यांना मिळेल की राजकारणात सक्रिय राजकारणात उतरायचं की नाही उतरायचं आणि त्या पद्धतीने आम्ही कामाला लागू. आज आम्ही थोडंसं आपल्या मीडियाच्या माध्यमातून भुजबळ साहेबांची जरा चिंता आम्ही कमी करू इच्छितो की त्यांना चिंता लागू नये की 288 जागांची घोषणा तर जरांगे पाटील साहेबांनी केली पण त्याच्यात 54 सीटा अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. त्यावर ते काय करणार आहेत? त्यासाठी राजरत्न आंबेडकर मनोज जरांगे पाटलांसोबत खंबीरपणाने उभा राहील हे चिंता या माध्यमातून त्यांची मी कमी करू इच्छितो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.